नमस्कार. जागर online.com आपलं पुन्हा एकदा स्वागत. या आठवड्यामध्ये आपण एका मराठी भाषेच्या संदर्भात आपण चर्चा करतो आहोत आणि त्याला कारणीभूत झालेलं आहे ती सध्याची पार्श्वभूमी आणि दुसरं बीड जिल्ह्यातील एका पोलीस निरीक्षकांनी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना एक नोटीस जारी केली. त्या नोटिशीमध्ये म्हटलेलं आहे की अशांतता निर्माण करू नये. सरकारचा हा प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाला तो पूर्ण करण्यासाठी तुम्ही असंतोष पसरवतात, दखलपात्र गुन्हा दाखल तुमच्यावर होऊ शकतो वगैरे वगैरे. तर ती नोटीस देण्याची ती प्रोसिजर असते आणि ती त्या पद्धतीने त्यांनी केलेली आहे. पण ती नोटीस देत असताना त्यासाठी जी भाषा वापरलेली आहे, ज्या भाषेमध्ये ती लिहिली आहे मराठी भाषेमध्ये, त्या मराठीच्या प्रमाणबद्ध भाषेच्या इतक्या चुका आहेत. कार्यवाही की कारवाई, दखलपात्र अदखलपात्र गुन्हा की अखलपात्र गुन्हा, अशा इतक्या चुका त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. म्हणजे आपण मराठीला एकीकडे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आपण आनंद व्यक्त करत असतानाच दुसरीकडे मराठी भाषा जी शासकीय पातळीवर वापरली जाते त्याच्यामधल्या ह्या प्रमाणबद्ध भाषेच्या वापराबद्दल सुद्धा आपला आग्रह असू नये, ही खूप मोठी शोकांतिका आहे. एकीकडे मराठी भाषेच्या बरोबरच हिंदी सुद्धा सक्तीची करण्याची मोहीम केंद्र सरकारकडून चालू आहे. दाक्षिणात्य राज्यामध्ये अनेक प्रदेशामध्ये प्रादेशिक भाषा या समृद्ध आहेत आणि तिथून सुद्धा त्याला विरोध होतो आहे. खरं तर मातृभाषेत शिक्षण द्यावं आणि त्यानंतर मग इंग्रजी किंवा हिंदी किंवा इतर भाषा शिकायला हरकत नाही. पण आपल्याकडे 10 वर्ष मातृभाषा शिकून देखील ती चांगली येत नाही. इंग्रजी सुद्धा आपल्याकडे शिकवलं जातं, इंग्रजी धड येत नाही आपल्याकडे. त्यामुळं असं वाटतं की आपण थेट इंग्रजी भाषेत जावं आणि इंग्रजीत शिकावं, जेणेकरून आपण देशाच्या कुठल्याही भागात जाऊ शकतो, जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपण नोकरी व्यवसाय धंद्यासाठी जाऊ शकतो, असा सर्वसामान्य लोकांचा समज झालेला आहे. आणि त्यामुळं प्रादेशिक भाषेकडे सर्वांचंच दुर्लक्ष, सर्वांनीच प्रादेशिक भाषेकडे पाठ फिरवण्याचं ठरवून इंग्रजी माध्यमाकडे जात आहेत आणि मराठी शाळा जसं बंद पडत आहेत तसं इतर प्रादेशिक भाषेतल्या शाळा देखील मोठ्या प्रमाणात बंद पडत आहेत. त्यामुळं भाषा हे टिकवणं, मग ते मराठीबरोबरच इतर सगळं प्रादेशिक भाषा टिकवणं हे एक मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. या पत्राच्या निमित्तानं पोलीस निरीक्षकांनी जे पदवीधर असलेल्या पोलीस निरीक्षकांनी पत्रावर सही करताना किमान ते पत्र वाचताना भाषा प्रमाणबद्ध आहे की नाही, त्यातल्या चुका तरी निदान टाळता आली असती की नाही, हा विषय घेऊन आपण या आठवड्यामध्ये मराठी भाषेचं भवितव्य काय यावर आपण चर्चा केलेली आहे. आपल्याला हा जागर कसा वाटला हे जरूर कळवावं. अनेक विषय आपण सुचवावेत सुद्धा की ज्याच्यावर आपण अधिक विचार करू शकू, लिहू शकू. धन्यवाद.